नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। खेड तालुक्यातील पाईट आंबोली रोडवरील शेवटचं गाव म्हणजे तोरणे गाव। गावची लोकसंख्या जेमतेम आडे, वांद्रे आणि तोरणे या 3 गावांची मिळून एक ग्रामपंचायत। तोरणे गावातील एक युवक म्हणजे संदीप मेठल अत्यंत सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले व राजकारणाचा कोणताही वारसा नसलेले, कमी वयातच त्याने लोकांचा विश्वास संपादन केला। त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। आमदार बाबाजी काळे यांच्या मदतीने त्यांनी गावासाठी अनेक काम मंजूर करून घेतली। मी तोरणे गावचा संदीप मेठल पटरवाडी ग्रामस्थांनी मला विनंती केली की आमच्या गावामध्ये 2-3 दिवस झाले लाईट नव्हती। पटरवाडी येथे 8 दिवस लाईट नव्हती। संदीप मेठल यांनी आमदार बाबाजी शेठ यांना फोन करून 24 तासांचा ट्रान्सफॉर्मर बसवून दिला। त्याबद्दल पटरवाडी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले। गावातील काँक्रिटीकरण, रस्ता, लाईट अशी अनेक कामे मंजूर करून घेतली। ओढे ते तोरणे रस्त्याचं काम चालू असताना वनविभागाच्या हद्दीतील रस्ता वनविभागानं अडवला असता संदीप मेठल यांनी आमदार, फॉरेस्ट अधिकारी, गावकरी, ठेकेदार यांच्याशी वारंवार चर्चा करून अखेरीस त्या रस्त्याचं काम पूर्ण करून घेतलं। संदीप मेठल हे आमदार बाबाजी काळे यांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यामुळे आमदार निधीतून अनेक कामं त्यांनी गावासाठी खेचून आणतील अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे। पिण्याच्या पाण्याची टाकी साफ होत नव्हती। अनेक महिलांनी तक्रार करून देखील टाक्या साफ होत नव्हत्या। शेवटी संदीप मेठल यांनी पुढाकार घेऊन पाण्याच्या टाक्या स्वतः साफ करून घेतल्यात। तोरणे हे गाव आदिवासी गाव आहे, त्यामुळे बहुतांश लोक कमी शिकलेले आहेत। त्यांना ऑनलाईनच्या कामांना खूप अडचणी येतात। त्यावेळी देखील संदीप मेठल हेच पुढे जाऊन त्यांना मदत करतात। मतदान कार्ड, राशन कार्ड, लाडकी बहीण योजना, बँकेचे कामं असतील, ही सर्व लागेल ती मदत संदीप मेठल करत आहेत। चाकण-मांजरा रस्त्यावर पडलेले खड्डे त्यांनी त्यांचे मित्रपरिवारांच्या सहाय्यानं बुजवले। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।